आणि हरी पाटील यांची कुस्तीची गोष्ट सांगितली. हो ना. हे बघ, हरी पाटलाचा अहंकार गळून पडला आणि ते महाराजांचे भक्त झाले. पण त्यांची इतर भावंड म्हणजे थोरला खंडू पाटील, गणपती, नारायण, मारुती ही भावंड काही महाराजांची थोरवी मानायला तयार होईनात. मग महाराजांना लीला दाखवावी लागली, चमत्कार दाखवावा लागला. ज्यावेळी हरी पाटलानं कुस्तीचा वृत्तांत त्याच्या भावंडांना सांगितला तेव्हा खामगावला काही माणसं वसुलीसाठी पाठवली होती. त्याचं काय झालं जाऊन बघा. खंडू दादा, खंडू दादा, खंडू दादा. काय रे हरी? चला चला दादा, लवकर चला. हो, आपल्या गावात योगी पुरुष अवतरला आहे. योगी पुरुष? गजानन माऊली. गजा? गजा कोण? तो येडा पिशा? नाही 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 दादा, तो येडा पिसा नाही आहे. ते म्हणजे गाडीसारखा आहे, पण हत्तीचं बळ आहे त्याच्या अंगात. हो दादा, अहो पंचक्रोशीत पैलवान म्हणून ख्याती आहे हरी पाटलाची. तुमच्यासारखाच आधी मला पण राग आला होता, म्हणून मी त्याला आव्हान दिलं, आखाड्यात बोलावलं. काय म्हणतोस काय? होय दादा, खरं आहे सगळं. हो दादा, मी हरलो, माझा अहंकार हरला. साराईनं पाहिलं, साराई समोर या हरी पाटलानं महाराजांचे पाय धरलेत. असं? हो दादा, त्या गजाननाच्या रूपानं माऊलीचं दर्शन झालं. देव भेटला दादा, मला देव भेटला. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. भास्कर, पितांबर, गेल्या जन्मीची पुण्याई म्हणून आपल्याला गजानन महाराजांचा सहवास लाभला. खरंय बंकटलाल शेठ तुमचं. तून पुढचं आयुष्य जगायचं ते महाराजांच्या चरणी मस्तक ठेवूनच. मी पण तेच ठरवलंय. पण त्या हरी पाटलांना समजवणार कोण? नाही नाही नाही, हरी पाटलाचे डोळे उघडले असतील. अहो, कुस्तीच्या आखाड्यामध्ये महाराजांना चितपट करायचं तर सोडाच, जागचाही हलवू शकला नाही तो त्यांना. महाराजांनी आपल्या योग शक्तीचा चमत्कार दाखवला. हरी पाटील कसे पडले होते महाराजांच्या पायापाशी, क्षमा करा क्षमा करा म्हणून गयावया करत होते. त्यावेळेस ना गंमत वाटत होती मला. ते काय खरं नाही. अहो, 4 चौघांच्या समोर ते हरी पाटील तोंडावर पडले म्हणून त्यांनी माफी मागितली. पण ते परत मूळ पदावर येत आहेत का नाही ते बघा. अहो, पाटीलकीची गुरमी अशी सहजासहजी जाणार आहे का? कुत्र्याचा शेपूट वाकडं ते वाकडच राहणार. नाही पितांबर, मला असं वाटत नाहीये. त्या दिवशी मी बघितलं ना, हरी पाटील मनापासून महाराजांना शरण गेला. हरी पाटलांचं ठीक आहे हो, परंतु बाकींच्या बंधूंचं काय? ते येतील का शरण महाराजांना? उलट हरी पाटलांनी आव्हान देऊनही महाराज त्यांना चितपट करू शकले नाहीत, म्हणून राग धरतील महाराजांच्यावर. भास्कर, तू म्हणतोयस ते खरं असेल तर हे पाटील बंधू महाराजांना त्रास देण्यासाठी काय वाटेल ते करतील. मी महाराजांच्या जवळ जाऊन थांबतो. हा, पितांबर, बंकटलाल शेठ बोलून गेले ते बरोबर आहे. आपल्यालाही गेलं पाहिजे महाराजांच्या जवळ, कारण महाराजांच्या जीवाला काय करत नाही तो ती माकडं. अहो, आपले गजानन महाराज थो योगी पुरुष आहेत. आणि त्यांच्यासमोर त्या पाटलांची डाळ नाही शिजणार. अरे गणपत, तू तरी समजव खंडू दादाला. अरे आम्ही साक्षात अनुभव घेतलाय गजानन महाराजांचा. योग योगेश्वर आहेत ते. अरे खुळायस का काय तू? हा? तू त्या नागड्याच्या पायावर डोकं ठेवून आपली पाटीलकी धोक्यात आणलीस. हा? अरे शरम वाटायला पाहिजे तुला. हा? ते येड्या पिशानं गावात थोतानं माजवलंय, ते थांबवायचं सोडून तू त्याच्या पायावर डोकं ठेवलंस. अरे साधूचा वेश घातला, टिळा लावला, नागडा राहिला म्हणजे तो काय फार मोठा साधू संत झाला? नाही गणपत दादा,
तुम्ही महाराजांचं दर्शन घेऊन प्रचिती घ्या, मगच ठरवा. हा भेटावंच लागेल एकदा नागड्याला. साऱ्या गावाला नादवलंय तरी. साऱ्या गावासमोर त्याची परीक्षा घेतो. सोन्याचा कस लागल्याशिवाय ते खरं सोनं हे कळत नाही. ज्ञानोबाणी जेव्हा रेड्याच्या तोंडून वेद वदवले तेव्हा ते संत ज्ञानेश्वर झाले. तुकाराम महाराजांचा संयम, शांतपणा उसामुळे कळाला. जा ऊस घेऊन ये. आम्ही परीक्षा घेतो गजाची. ऊस? अरे ऊसाना अशी कोणती परीक्षा घेणार आहेस तू? बघाल सारं गाव बघल. गावचं पाटील आम्ही का तो नागडा पिशा. बंकटा, अरे तुला ऊस आवडतो ना? हो महाराज. मग आज तुला आम्ही ऊसाच्या रसाचा प्रसाद देणार. त्या गण्याचा बंदोबस्त करायलाच हवा. पाटलांवर राज्य करायला बघतोय काय? वेळेतच त्या वेडा पिशाला व्यसन घातली नाही तर आमच्या पाटीलकीवर गदा आल्याशिवाय राहणार नाही. राम राम पाटील, राम राम. बोल भास्कर. आज आमची आठवण कस काय झाली? नाही त्या नागड्या गण्याच्या कीर्तनाला कंटाळात वाटतं. तुमचे चरण आमच्या या वाड्याला लागले, आम्ही धन्य झालो. काय बोलताय काय पाटील? आमचं काय चुकलं का? चूक? घोर अपराध केलाय तुम्ही. आम्ही या गावचे पाटील, या गावामध्ये आम्हाला केवढा मान, आणि तुम्ही आम्ही? काय झालं पाटील? तुम्ही सगळं श्रेय त्या नागड्या गणाला देऊन मोकळे झाला. या गावाचा न्याय निवाडा करायचा आम्ही, लोकांचे प्रश्न सोडवायचे आम्ही, लोकांना मदत करायची आम्ही, आणि तुम्ही सगळं श्रेय तुम्ही त्या नागड्या गणाला देऊन मोकळे झाला. आमची किंमत काही आहे की नाही? माफ करा पाटील, तुम्ही सगळं करता हो. तुम्ही आम्हाला मदत करता, तुम्ही पदोपदी आमच्या मदतीला धावून येता, हे सगळं मान्य आहे. पण हे सगळं करून घेण्यासाठी तुम्हाला बुद्धी कोण देतं? गजानन महाराजच ना? भास्कर पाटील, अरे अरे काय झालं रे? अरे गणपत, भास्कर, अरे काय झालं? काय झालं? दुर्वा दुर्वा तुम्ही काय झालं? काय झालं गणपत? अरे अरे या भास्करने मला संतापवलंय. आपल्या दयावर हे गाव चालतं आणि त्याचं सगळं श्रेय हा त्या नागड्या गणाला देऊन मोकळा होतोय. तू शांत हो, तू शांत हो पहिले, एकदम शांत हो. अरे भास्कर पाटील काय म्हणते ते ऐकून तर घे एकदा. हे पाय, आम्ही गजानन महाराजाची प्रचिती घेतली आहे. अरे साक्षात परमेश्वराचा मानवी अवतार आहे तो माणूस. हे बा, तू एकदा त्यांची भेट घे, प्रचिती घे, मग तू ठरव ना तुला कसं वागायचं आहे. तर त्या वेळेला भेटायला तर मी जाणारच आहे. नाही त्याला जन्माची अद्दल घडवली ना तर पाटील घराण्याचं नाव लावणार नाही. पाटील क्रोध आवरा. गजानन महाराज दयाळू आहेत, दयेचा सागर आहेत. तुम्ही एकदा त्यांच्याकडे चला, ते तुम्हाला नक्की माफ करतील. अरे मी माफ केलं तर ना त्या नागड्या गाण्याला, त्याला मी जन्माची अद्दल घडवणारच आहे. गणपत, गणपत तू कुठे आज सोड माझी. सगळे पहिल्यांदा घेऊन कुठे चाललास तू? आज त्या गण्याची परीक्षा घेतोच. नाही असं करू आमच्या पाटीलकीवर गदा आणतो काय? सगळं सोडून काढतो. असं करू नको गणपत. अरे गजानन महाराज म्हणजे साक्षात योगी पुरुष आहे. मी तुझे पाय पडतो, वाटल्यास असं करू नकोस. अरे त्या नागड्याने तुझ्यावर चेटूक केलंय म्हणून तू असा शेळपटासारखा बोलतोयस. नामरताप, कुस्तीच्या आखाड्यात हरलास, पाटील घराण्याची इज्जत घालवलीस, ती मी परत मिळवायला चाललोय आणि तू मला अडवतोयस. नाही चला रे गणपत, गणपत असं करू नकोस. आता ताईपणानं वागू नकोस. अरे महाराज साक्षात योगी पुरुष आहे, त्यांची परीक्षा घेऊ नको. आपल्या 7 पिढ्या नरकात जातील. गणपत
गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. बंकटा, अरे तुला ऊस आवडतो ना? हो महाराज. मग आज तुला आम्ही उसाच्या रसाचा प्रसाद देणार. कृपा महाराज. हे बघ, पाटील बंधू ऊसच घेऊन येत आहेत. महाराज, गणपत पाटलांची स्वारी जरा गुश्यातच दिसते. उसाच्या रसाने राग शांत होतो. त्यांनाही आम्ही उसाचा रस प्रसाद म्हणून देऊ. महाराज, काय रे गोसावडे, इथं बसून काय करतोस? गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. भूक लागली असेल ना, भिक्कारड्या. ऊस खायचा का? हा, ऊस खायचा? प्रेमाने दिलास तर खाऊ. ए, आण रे ऊस. का? हा सगळा खा. हा सगळा भारा आम्ही तुझ्यासाठी आणलेला आहे. पण त्यापूर्वी आमची एक अट आहे, ती आधी पुरी कर. कोणती अट? थांबा महाराज. गणपत पाटील, महाराजांना कसली अट घालताय तुम्ही? महाराज तुमच्याकडे आले नव्हते मला ऊस खाऊ घाल म्हणून सांगायला. बंकटा. पण महाराज. बंकट. महाराज, बोल गणपत, कोणती अट पुरी करू? आधी आम्ही या उसानं तुझ्या शरीरावर प्रहार करू. जर का तुझ्या अंगावर वळ उमटले नाहीत तर तुला देवपुरुष मानू. काय भिकारड्या, आहे का कबूल? गण गण गणात बोते. अहो गणपत पाटील, महाराजांना मार जोडायची भाषा तुम्ही काय करताय? अहो महाराज कोणाच्या वाटेला जात नाहीत. तुम्ही नका जाऊ महाराजांच्या वाटेला. अहो महाराज म्हणत नाहीयेत की मला महाराज म्हणा, माझी पूजा करा म्हणून. अहो या योगी पुरुषाला तुम्ही त्रास देऊ नका. भास्करा, थांब. महाराज. गणपत, घे तो ऊस आणि कर आमच्या पाठीवर प्रहार. नको महाराज, नको. बंकट, तुला उसाच्या रसाचा प्रसाद हवा होता ना, मग गप्प राहा. महाराज. गणपत, बघतोस काय? घे तो ऊस आणि कर आमच्या पाठीवर प्रहार. महाराज. हे थांबा रे. महाराज, मला क्षमा करा महाराज, क्षमा करा. गणपती, दमलास?
महाराज महाराज मला क्षमा करा महाराज. मी तुम्हाला ओळखू शकलो नाही महाराज. महाराज मी तुम्हाला शरण आलोय महाराज. क्षमा करा. गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते. आमच्यासारख्या पाटलाची मस्ती जिरवणारा योगेश्वरच असू शकतो. तुम्ही साक्षात योगेश्वर आहात महाराज. महाराज क्षमा करा महाराज. क्षमा करा. गण गण गणात बोते गण गण गणात बोते. भास्करा, एक भांड घेऊन ये. जी महाराज. खाली ठेव. महाराज महाराज दया करा महाराज. दया करा. अरे मी तुला मारणार नाही. मला मारून मारून तुमचे हात दुखायला लागले असतील म्हणून मी तुम्हाला उसाचा रस काढून देणार आहे तुझा हाताचा क्षीण घालवण्यासाठी. बंकट, भास्कर, अरे आणा ते ऊस. गण गण गणात बोते 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 गण गण गणात बोते. खंडू दादा, गजानन महाराज खरंच खूप थोर संत पुरुष आहे. त्यांचा आपण उगीच राग राग करतो. जो अनुभव हरिदादाने घेतला तोच अनुभव आम्हाला आला. आपण नाहक पाटीलकीचा टेंबा मिरवतो पण खरा अधिकारी पुरुष तू आहे. तू बोलून दाखवत नाही, करून दाखवतो. दादा, मला असं वाटतं तुम्ही एकदा त्यांचं दर्शन घ्यावं. जन्माचं सार्थक होईल. आणि आणि काय सांगतात, त्यांच्या आशीर्वादामुळे तुम्हाला पुत्रप्राप्तीही होईल. तर अशा रीतीनं गजानन महाराजांनी हरिपाटलाच्या इतर भावंडांचं गर्वहरण केलं. बापरे, किती लागलं असेल ना त्यावेळी महाराजांना. नाही ना, हाच तर योग सामर्थ्याचा चमत्कार आहे. उसाचे इतके फटके खाऊनही महाराजांच्या अंगावर एक सुद्धा वळ उठला नाही. महाराजांचं असामान्य सामर्थ्यच त्यांनी दाखवून दिलं. आणि हेही दाखवून दिलं की ज्या संत पुरुषात हे सामर्थ्य असतं तो दयाळू आणि क्षमाशील असतो. असे होते आपले गजानन महाराज. अज्ञानी माणसाला ज्ञान प्राप्त होण्यासाठी संतपुरुष त्याला स्वतःचीही परीक्षा घेऊ देतात.